तर नक्कीच मी विनंती करतोय या शेवटच्या क्षणाला तर समर्थ कडू आपण यायचं आहे. रत्नदीप यांच्याकडनं 500 रुपये अंतिम एक षटकार मारला त्याबद्दल 500 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर पिंटू परचा चे वैभव या समर्थ कडू 500 रुपयाचं बक्षीस एक षटकारासाठी लावण्यात आलं होतं. त्यानंतर कैलासवासी वामन अर्जुन भोईर यांच्याकडनं पिंटू परचा आपण 1000 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. पिंटू परचा दीपक शेठ पाटील यांना विनंती असेल की पिंटू परचा या खेळाडूला 1000 रुपये. कैलासवासी वामन अर्जुन भोईर बॅक टू बॅक 2 षटकार 1000 रुपये. त्यानंतर सुमित ढोंगरे कैलासवासी शिवाजी शेलार यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर दादा यांनी लावलेलं 5000 रुपयाचं बक्षीस आणि कैलासवासी वामन अर्जुन भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. सुमित ढोंगरे येस ज्ञानेश्वर आणि वामन भोईर आपण तो एक पैसे द्यायचे सुमित ढोंगरे याला. शिवाजी शेलार हे फार मोठं नाव मित्रांनो कल्याण डोंबिवली आणि ठाणे विभागात. तर ज्ञानेश्वर भोईर आपण हे सुमित ढोंगरे याला हे बक्षीस प्रदान करायचं आहे. यश ज्ञानेश्वर दादा अतिशय सुरेख आपण योगदान दिलं. सुमित ढोंगरेसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. बॅक टू बॅक 3 षटकार. व्हेरी गुड बॅटिंग सुमित. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा खेळाडू. यस सुमित व्हेरी गुड बॅटिंग. या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल मित्रांनो? एक्सपिरियन्स इज द गॉड ऑफ टीचर, नो डाऊट. एक्सपिरियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते बक्षीस जाते एक अनुभवी गोलंदाजाला, अजनबी ओले संघाचा प्रफुल्ल गायकवाड. नक्कीच समाधान दादा यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजाला बक्षीस प्रदान केलं जातोय. प्रफुल्ल गायकवाड उर्फ पप्पू या गोलंदाजाला. यस व्हेरी गुड बॉलिंग पप्पू. आता मात्र तुला नक्कीच उत्तर द्यावं लागेल. एक आपला अनुभव, बरीच वर्ष आपण क्रिकेट खेळला आहेत. अजनबी संघानं पुन्हा एकदा आपल्यावर अनुभव किंवा आपल्यावर एक जबाबदारी दिली आहे. तर आपण काय म्हणाल की आपल्याला दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली आहे, या अनुभवाबद्दल आणि या क्रिकेटबद्दल काय म्हणाल? मी तर सांगेन की पहिलं की प्रमोद घरतनी जे डिसिजन घेतला आणि ही टीम पुन्हा तयार केली आहे आणि आम्हाला चान्स भेटला त्यासाठी तर मी पहिला धन्यवाद बोलेन त्याचं, की नाहीतर मी असंच फुकट गेलो असतो, मला कुठेच चान्स भेटला नसता. हा पहिला आणि आयोजन तर खूप चांगलं होतं. थँक्यू सो मच. अतिशय सुरेख उत्तर दिलंय. कारण संधी मिळाली पुन्हा एकदा पप्पूला आणि संधीचं सोनं केलंय. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट, द प्राइज गोज टू मिस्टर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचा मनीष मडवी. सुरेख झेल टिपलाय. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला मनीषनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं.
तर बाबू यांच्या वतीनं या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस, याच घोडेस्वार म्हणून हा प्रसिद्ध असणारा मनीष या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. मित्रांनो, द बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट, ज्या फलंदाजानं या मैदानावर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, मॅन ऑफ द सिरीजच्या रँकिंग मध्ये सुद्धा हा खेळाडू होता. 15 धावांसाठी मागे पडणारा हा खेळाडू बेस्ट बॅट्समनच्या अवॉर्डचा मानकरी ठरतोय. उत्कृष्ट फलंदाज, नक्कीच ज्याचा फेवरेट शॉट लेग साइड, ज्याच्या नावावर विक्रम आहे 3 वेळा लगातार 6 षटकार, असा गावदेवी विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचा पिंटू परचा. याच पिंटू, सन्माननीय आदरणीय मनोहरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते पिंटू परचा या खेळाडूला बेस्ट बॅट्समन ऑफ द अवॉर्ड अर्थात उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस देत आहे. यस पिंटू, व्हेरी गुड बॅटिंग, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट टुर्नामेंट्स. आणि या स्पर्धेतला उपविजेता, मॅन ऑफ द सिरीज हा बक्षीस देण्यापूर्वी उपविजेता, नक्कीच आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या गावठाण गावातील क्रीडा प्रेमी, क्रिकेटवर असणारा प्रेम विनोददादा पाटील यांचा संघ विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. यस, तर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. निलकंठ शेठ घरात आणि संतोष दादा पाटील यांना विनंती करेन की आपण गावठाण संघाला हा बक्षीस प्रदान करायचं आहे. असतोय जाईल तिथल्या आड्यावरी, नाव त्याचा असतोय जाईल तिथल्या आड्यावरी. तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी, तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी. धन्यवाद अडलक समर्थ कडू, नक्कीच अतिशय सुरेख खेळ केला समर्थ आपल्या संघानं कालच्या दिवसामध्ये, परंतु आज अजनबी ओले संघासोबत आपल्याला पराभव पत्करावं लागलं. आपण पाहता अजनबी संघाचे आमचे खंदे समर्थक मदन मुंगाजी आणि एम आर दापोलकर सुद्धा आपल्याला उपस्थित येत आहेत. म्हणजे क्रिकेटवर असणारं प्रेम आणि आपल्या खेळाडूंना दिलेलं समर्थन, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. या स्पर्धेतला मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, तर मॅन ऑफ द बक्षीस नक्कीच ज्यांच्या शुभ हस्ते देतील प्रदान करतील ते आमचे सन्माननीय आदरणीय केशवजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. केशवजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते मालिकावीर हे बक्षीस प्रदान केलं जाईल आणि ते बक्षीस जातोय मॅन ऑफ द सिरीज, ज्यानं 35 चेंडूंचा खेळ समाचार केलाय आजच्या दिवसामध्ये आणि 113 धावांची दमदार खेळी केली आहे. असा नो डाऊट टायगर कम बॅक आफ्टर 1 इयर, 1 वर्षानंतर पुन्हा एकदा पारगावचा वाघ तयार झालाय. अजनबी ओले संघातून खेळणारा आयकॉन खेळाडू सुमित ढोंगरे. पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी. Yes, Sumit, very good, fantastic batting in this tournament. Outstanding performance, very well played in this match, in this tournament. सन्माननीय आदरणीय दलवी साहेबांच्या, केशवजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचं मालिकावीर बक्षीस स्वीकारताना सुमित ढोंगरे. व्हेरी गुड बॅटिंग सुमित. यस सुमित आमच्याशी संवाद साधायचा आहे. नक्कीच सुमित नेहमीच आमच्या प्रश्नाचं उत्तर देत असतो. मालिकावीर हा बक्षीस. या डीजे मास्टर थोडासा आवाज कमी करायचा आहे.
सुमित 1 वर्षानंतर आपण या खेळामध्ये पुन्हा एकदा क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबरी चेंडूवर आपण पदार्पण केलंय. सर्वप्रथम हा प्रश्न असेल, आम्ही सुद्धा तुम्हाला मिस केलंय. या टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही समालोचक असताना नेहमी मिस करतो आणि मिस केलं 1 वर्ष. परंतु हा वर्ष गॅप पडल्यानंतर आपल्या मनात किंवा आपल्या मनाची खंत होती की खेळण्यासाठी मैदानावर उतरता येत नव्हतं आणि त्या 1 वर्षात आपल्याला कसं वाटलं, 1 वर्ष कसा गेला, हा सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे आपल्या तोंडून किंवा आपल्या विचारातून. 1 वर्ष म्हणजे मी मॅच कोणाचीच बघतच नव्हतो, कारण मी मॅच नाही गेलं तर बेकार वाटत होता आणि आमची टीम पण जिंकत नव्हती न. मी बहुतेक रात्रभर जागून दिवसभर झोपायचो, कारण क्रिकेटचा टेन्शन पण होता, कारण मी नाही तर आमची टीम पण जिंकत नव्हती न. मी आलो ना, ओवल्याला फायनल पण मारली आणि ओवल्याला फायनल मारल्या मला मिथून बोलला का आमच्या टीममध्ये तुला खेळायचं आहे. मी बोलो खेळन बरं. नशिबात आम्ही फायनल पण मारली तर बरं वाटते मला. नक्कीच एक प्रश्न असेल शेवटचा. खऱ्या अर्थानं पारगाव संघावर आमचे दीपक शेठ पाटील यांचा फार मोठा प्रेम आहे. नेहमीच आपल्याला स्पॉन्सरशिप सुद्धा केली जाते. तर एकदा या आयोजनाबद्दल आणि आमच्या दीपक शेठ पाटील साहेबांबद्दल काय म्हणाल? आयोजन म्हणजे मला वाटते मी आमच्या गावातच टुर्नामेंट आहे, कारण आमचा लकी स्पॉन्सर आहे दीपक शेठ आणि दीपक शेठचं नाव आलं नाही राधे एंटरप्राइजेस तर आम्ही कधीच हारत नाही. क्या बात आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो पुन्हा एकदा सुमित ढोंगरेसाठी. व्हेरी गुड बॅटिंग. शिरीष भोईर साहेब आणि आमचे गावठी भाई यांना विनंती करेन की आपण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करायचं आहे आणि ते बक्षीस कमवतोय पुन्हा एकदा मैदानावरचा दादा संघ अजनबी ओवले संघ. त्याचा असतोय जाईल तिथल्या आड्यावरी, नाव त्याचा असतोय जाईल तिथल्या आड्यावरी. तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी, तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी. तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी, तेजा पक्षाई बैल जोडी धावते खिल्लाडी. कॉंग्रॅच्युलेशन अजनबी ओवले टीम. हार्दिक अभिनंदन ओवले संघाचं. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आलात. तर सन्माननीय आदरणीय